काय ऐक ना, मम्मी काय तुझं? आपली हाक मार की. मम्मी अगं त्याची मैत्रीण भेटलेलं आहे दिवसात बोलू दे की त्याच मी तुला सुनंदा डिस्टर्ब केलेलं चालतं का तुम्हाला? त्याचं काय रे आता? अरे तिची ती मैत्रीण आहे ना, तिच्या लग्नाचं काही नाही खरं. तिनं घर दार संसार स्वतःचं पॉर सगळं सोडून आली ती. पिवताई हे घे पाणी. बरं झालं तू घरी चालीस ते. दे इकडे. अगं बाहेर असं नीट बोलताच येत नाही बघ. हो, मला पण येऊन 2 महिने झालेत बघ. आरूचीच तेवढी आठवण येते ग. पण पिवताई तू शांत असं बोलून बसून मिटून का नाही टाकत ग? एवढं सोपं असते वय ते. तुला माहितीये ना, सुजयला कशाच काय पडलेलं नसते बघ. आणि मी घर सोडून आलेली आमच्या सासऱ्यांना पटलेलं नाही. आरूसाठीच तेवढं काळीजले तुटतं बघ. पिवताई तू नको काळजी करू बरं, सगळं नीट होईल. माझं जाऊ देत, तुझं सांग. कलेक्टरच्या अभ्यासाचं कुठवर आलंय? पिवताई बरं झाला मी कॉलेजच्या लास्ट इयरला अभ्यास सुरू केला. अगं लय कठीण आहे, संपत नाही तो अभ्यास. म्हणूनच तर तुला सांगते, ह्या वर्षी क्लास लाव बघ तू. क्लास? अगं आमच्या मम्मीने ऐकलं ना, टाकडी होऊन पडेल ती. पण बघू आता कसं होतंय. कसं होतंय बितय ना या, तुला कलेक्टर व्हायचंच आहे बघ. जोमाने अभ्यास कर. सुषमा मम्मी काय ग, काय झालं? कुठं काय झालंय? तुम्ही काय करताय? हा ग बोलत होतो. गप्पाचा फड मांडायचा करात बर. चल झोपायला घे. चल घे अंथरून. हा आले चला. अजिबात दारू उघडणार नाही मी. चॉकलेट पाहिजे असेल तर मला बाई आत घ्यावं लागेल. कोण तुम्ही? शहनशाह. आणि शहनशाहकडे अजून पण लय काय काय खायलाय. म्हणजे आतमध्ये कुणाला भूक लागली असेल तर. नाही, कोणाला लागली भूक? अरे देवा, ठीक आहे, चॉकलेट पण घेतोय. ए काका, दरवाजा उघड लवकर, चल. मला नाही जेवायचं, मी फक्त चॉकलेटच खाणार. नाही जेवायचं? हा. दर खा चॉकलेट. मग जेवला असतास तर एक मस्त गोष्ट सांगणार होतो मी. जाऊ दे, तुला भूक नाही ना. कुठली गोष्ट? गोष्ट फायटिंगची. शपथ? हा, फायटिंगचे? हा, ऐकायची ना. एका गावात एक आरू नावाचा फायटर राहायचा. आरू नावाचा? हा. कुठे राहायचा? तो होता एका राज्यात होता. आरू एकदम स्ट्रॉंग बॉडी. आणि त्या राज्यात एक राक्षस पण राहायचा. तो राक्षस काय करायचा माहितीये? सगळं लोकांचं जेवण चॉकलेट सगळं घेऊन पळून जायचा. मग लोकांना भूक लागायची. मला लागले तसे. तशीच. मग आरू काय म्हणला माहितीये? मला मी त्या राक्षसाची फायटिंग करणार. आरूला फायटिंग यायची? मग कराटे यायची. चोंगचा. अशीच. पण तो राक्षस हे मोठा धिप्पाडच्या धिप्पाड. मग त्याला कसं हरवायचं? तीच तर. आरू ताकदवान पण होता आणि स्मार्ट पण होता. काका, त्याची मम्मी आणि माझी मम्मी सेम होते. कशी काय बाळा? कारण की माझी मम्मी म्हणायची तू स्ट्रॉंग आणि स्मार्ट आहेस. मम्मीची आठवण येते ना. हो. भेटच मम्मी. हो. पण सरकार आजोबा त्यांना सांगायचंच नाही आपण. भेटायचं मम्मीला. भेटायचं. पण मम्मी तर निघून गेली असेल ना गावाला.
नाही, मम्मी मला भेटल्याशिवाय कुठेच नाही जात, इथंच थांबते. इथं कोणाकडं? आप्पी मावशीकडे. कुठं राहते? आप्पी मावशी. मग तर 200% भेटायचं आपण. डन. हा. पण भेटल्यानंतर काय सांगणार? कोणी भेटवलं? शहेनशाह. शहेनशाह. उद्या मम्मीला भेटायचं. हा. पण शहेनशाह कोण आहे? मी सिक्रेट वाला. हा. विजय गंभीर. काका गंभीर. येस. झोप यायला लागल्या ग. मला सांग की कोणी तू? खरंच नाही माहित ग पिवताई. चोगी लय शहाणेस. मग ती चिठ्ठी कसं काय आली तुझ्याकडं? मला खरंच माहित नाही तो कोण आहे. अगं मी त्याला पाहिलं पण नाही. हा, पण तू मला मदत करतो फक्त. दिप्या, ए दिप्या, अरे त्या दोघींचे कुच कुच चाललंय. ऐक की. ऐक ना. मम्मी पिवताई म्हणत्या वांग भाजून घ्यायचं मस्त पैकी. वांग? चल की उद्या जाऊ त्याला शोधायला. कशाला? बस, काही नाही. अगं कळत तरी कोण येतो? नको नको नको. आहे का? अरे ते परत काहीतरी बोलतात. ऐक ना दीपू. मम्मी आता म्हणत्या भाजलेलं वांग गॅसवरनं उतरायचं खाली. आणि मम्मी तुझं भरीत करायचं म्हणत्या. भरीत. भरीत? अप्पी जाऊ की. तेवढीच मजा. तुला नाही वाटत का? नाही नाही पिवताई, रिपीट झालीस काय? तू झोप. होय का? अरे रात्रीच्या 11 वाजता कोण भरीत करतं? नाही भरीत नाही. शाही भरीत म्हणते ती. शाही भरीत? अप्पी ए अप्पी चल की जाऊ उद्या शहेनशाहला शोधायला. खरं काय? श्रेया, मम्मी आली. चल. आयला गर्दी तर कुठं गावायचा. सार्थक. आशा, स्वप्नील आहे. सोड मॅडम बिडम ये इकडे. चल. अरे काका तू इथं काय करतेस? न्यायला आलोय तुला न काय. ती मॅडम बघ एक एक पोरग सोडतीये. संध्याकाळ होईल घरी जायला. चल वर ये. चल. कशी? अरे जिथं सिच्युएशन गंभीर. काका गंभीर. चल ये वर. जायचं मम्मीला भेटायला. खुश. आरू त्या आप्पी दीदीचं घर कुठे माहितीये का रे? नाही, आपण विचारूया ना कोणाला तरी. वय ग राणी, पिवताई काय म्हणलंय ऐकलंस ना? काल कुठून ती चिठ्ठी पडली असं झालंय मला. पण मुळात मी ती चिठ्ठी ठेवलीच कशाला बरं? तसं नाही ग, मला पण वाटतंय का कोण आहे म्हणून. पण असं शोधायचं म्हणजे नाही नाही नकोच. आणि तू मला एकटीलाच मदत करतो की आणि कुणाला? पण कोण कुणाला उगाच कशाला मदत करेन? नाही भैया, ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, मग ते तसंच होते.
पिक्चर मधलं तर सगळं खोटं असतंय ना. जाऊ दे. एक मिनिट, पण ते शेंशाला कसं कळतं का मी कुठे येते? आता काही कळणार झालं. चकुले बाहेर खाली उतर. चल. नाही मला की नाही तुझं पटलेलंच नाही बरं का दीदी. काय नाही पटलं? काय बडबडते? चल खाली उतर. काय झालं? तुझी मम्मी असताना आता दुसऱ्या कुणाला कशी सांगशील ते पण एवढा मोठा मॅटर. मॅटर? कसला मॅटर? शांशाचा मॅटर. खुळे गपकी. येतो का मी? अगं आपे काय ग? अहो काही नाही. आपली राणी बघा कशी चककती. हा चल, मला उशीर होतो, मी निघतो. निघताय लगेच? हो हो. तुम्ही खाल्लं का काही? अगं खाल्लंय, हा. पण प्रियांका थांबणार असली तरी 1-2 दिवस थांबू दे अजून. हा सांगते. हा? नाही नाही बापू, मी निघते आता. अगं का ग? आलीस तर थांब की 2 दिवस. नाही हो, जाते. घरी पण काम आहेत ना. काय बोलते ग ही? अहो मस्ती करते ती. बर बर, काळजी घे मग. पिवते ते फडकं काढून दार लावून घे. छकुली, त्रास देऊ नको दीदीला. आप्या तू अभ्यास करा. हा करते करते. तुम्ही सावकाश जा. हो हो. सावकाश जा. आपी दीदी तुम्हाला शांशाचा मॅटर काय नाही सांगितलं. अगं ए, गपकी खुळे. मम्मीला ऐकू जाईल ना. ऐकू दे की मला पण त्याचं लय वाईट वाटले बरं का दीदी. मी जाते. पिवताई तुला का नाही काही काम नाही बघ. नाहीतच बघ. छकुले, आज काय बी झालं का नाही त्या शहनशाला हुडकूनच काढायचं बघ. अगं तू गप ग तू. आणि तुझी गँग कुठे आहे? तुझी गँग येणार होती ना. अगं थांब जरा. काय ग चकुले कशाला बोलवलंयस? आज आपल्याला शेंशाचा शोध घ्यायचाय. शेंशा तो तर पिक्चर मध्ये असतो ना. येडेबिडे झालीस काय? खरा खुरा पण हाय हितच आहे, आपल्याच गावात आहे आणि त्याला आपल्याला शोधून काढायचं. हो आता माझा प्लॅन आहे का, तुम्ही दोघं जावा आणि विचारा मी एकटीच बसायचे शेंशाला. बघत काय बसलाय, जावा की. आपली दीदी अजून काय काय माहितीये का त्याच्याबद्दल तुला? अजून काय नाही माहित. होय ग, सांग की. मला तर लय काय काय सांगितले बाई. महिला सांगितलं, मला का सांगितलं नाहीस? नाहीतर मी तुझी पिऊ होणार नाही हं? त्याच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड माहितीये. काय आहे? घेऊन टाक. तू त्याचा हॉटस्पॉट घेऊन गेम खेळत बसलीस? अगं नाही ग माझी आई. मग तू काय करत होतीस त्याचा हॉटस्पॉटचा पासवर्ड घेऊन? काय का नाही? सांग ग, सांग. ते पेपर वाचायला घेतला होता. पेपर वाचायला हॉटस्पॉट? अगं पिवताई तू पण काय तिथे सारखं. तुम्ही दोघी जण लय बोलत बसू नका. चला आता लय काम आहे ते अजून. चला. अगं आता चल चल अगं चल. पिवताई नको ना. चल. मम्मी कुठे आहे? अरे जायचंय मम्मीला भेटायला. आधी या दुकानदाराला जाऊन विचार जा. काय? अरे शाने आपी दीदीचं घर कुठे विचार की. जा. शाबास. तुम्हाला शेणाचं घर माहितीये का? शेंशा. नाही अब्बे मावशी. काय रे, तुला कशाला अब्बे मावशीचं घर पाहिजे? तुला कशाला शेंशाचं घर पाहिजे? हा, एक मिनिट आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का बरं? लेडीज फर्स्ट असते. हा ठीक आहे. तर मला सांग, तुला आपल्या मावशीचं घर कशाला पाहिजे? माझी मम्मी आहे तिच्या संग म्हणून. हा पिऊताई, सकाळी विचारत होती तुझ्याबद्दल. कुठे आहे ते? सांगते, पण त्याआधी तुला शेंशाबद्दल सांगायला पाहिजे. अगं ते होतं माझा. तो तर तुझा कोण काय? ते तर माझा कोणीच नाही. मग जा तिकडे, मी पण सांगू नये तुझी मम्मी कुठे आहे ते. अगं चुकले. अरे येड्या, तिला सांग की शहनच्या मागच्या ताळ्यापाशी राहतो. जा पळ 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 पळ. अगं चुकले. आता कसं मागायलास? बरं ठीक आहे, तू सांग पहिले मग मी सांगतो. का?
लेडीज फर्स्ट असते ना. हा सांगते, पण तू पण नंतर सांगायचं. हा तुझी मम्मी आणि आपली दीदी तिकडे शेतात गेले. त्या आपली दीदी नाही का अभ्यासाला तिकडे शेतावर जाती, पटलाच्या शेतावर तिकडं. हा ठीक. हा लयच हुशार आहेस र. तू पण सांगणार होता ना, मग सांग. ठीक आहे. शेणच्या तळ्यापाशी राहतो, मागच्या बाजूला. नक्की. हा थँक्यू. वेलकम. शेवटी घावलंच घालण्याच्या कुलीला शहीशा. आप्पे, कधी कधी असं सगळं संपल्यासारखं वाटतं बघ. आपलं हक्काचं असं कोणीच नाही असं वाटतं. पिऊताई, अगं तू असं का बोलतीये? कॉलेजमध्ये असताना ना मला तुझ्याकडे बघून बळ यायचं. अगं तू घरचं सगळं आवरून अभ्यास करायची, कॉलेज करायची. मला ना नेहमी वाटायचं का पिऊताई सारखा अभ्यास मी करू शकल का? ती पिऊ कुठं हरवली कुणाच ठाऊक. आता लई पोटात तुटतं ग. माझ्या डोळ्या देखत माझ्या पोराला आत घेऊन गेलेत. मम्मी आरूला भेटत नाही तर मी इथून जाणार नाही. मग मी पण तुला सांग, उभ्या आयुष्यात तू त्याचं तोड बघणार नाहीस. हा शब्द आहे सरकारचा. आमचा सासरा लय रागीट आहे बघ. नुसता वसवस करत असतो. बघाव तेव्हा त्याचे डोळे तारटलेलेच. पिऊताई, निघल ना ग काहीतरी मार्ग. निघल नाही, काढलाच पाहिजे. आप्पे, मी पोराला त्या घरात राहू देणार नाही. आपण काहीतरी करूयात. हा काहीतरी म्हणजे कोर्टातच गेलं पाहिजे बघ. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पण कोर्टाच्या चक्रा घालता घालता माझं पोरग लहानच. नाही असं नाही होणार ना ग. असं नाही होणार. देवाला तर दिसत असेल का ग? त्याला तर दया येत असेल का माझी? पिऊताई, चल आपण जायचं का भेटायला? मी येते तुझ्यासोबत. चल. नाही नको, काल लय तमाशा झालाय. मम्मी बघ आप्पे, असं वाटतंय आरूचा आवाज देतोय बघ. पिऊताई, अगं बास नाहीये. आरू खरंच आलाय. तू बघ. आरू, मम्मी आरू, आरू बाळ. तुम मुझे गाँव भर ढूंढ रहे हो और हम तुम्हारा यहाँ इंतजार कर रहे हैं. तुम्ही आलात का? आमच्या नावानं शोध मोहीम काढली म्हणे गावात. काहीतरीच. काहीतरीच लय खोटं बोलता राव तुम्ही. आओ एक मिनिट, मी कधी खोटं बोलत नाही. हा मग काय मनातलं लपवता का? काय पण अहो तुमची माणसं आम्हाला गावभर शोधतात. शहनशा कुठे आणि त्यांना दड शहनशा पण म्हणताय ना. शहनशा कुठे लावलेली. ओ, तुम्ही छकुलीला बोलताय. थांबा, तुम्ही ना आमची गँगला काही बोलायचं नाही बरं का. एक मिनिट. आणि मुळात तुम्ही असं वर चढून का नेहमी बोलता हो? अहो खाली या की हिंमत असेल तर. नेहमी असं वर चढून बोलतात. मी म्हणलं ना खाली या म्हणून. येणार जरा कळ काढा. टायमिंग आल्यावर सगळी गाणी वाजणार. केव्हा येणार आहे तुमची टायमिंग? अहो पण आता काय अडतंय का? आमचं तोंड बघितलं बिगर मदतीला मदत होतीच ना. हा ते आहे. काय काही नाही. आणि इथून पुढे ना मी काय तुम्हाला शोधायला वगैरे येणार नाहीये. समजलं का? काय करायचं ते करा. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. आली का परत? टीचर की तुम्ही सगळ्यांना एवढी मदत का करता हो? टीचर हे विचारायचं होतं होय. आणि तू अख्ख्या गावाला मदत करतीस ती? गावाला नाही. अहो ती आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसाला कोणी मदत करत नसतं. माझं बी तेच आहे. तू बी माझी. हा अगं तू बी माझी जनताच आहेस. आता तो अर्णव मला म्हणला आईला भेटायचंय. म्हणलं चल भेटू. म्हणजे अर्णवला तुम्ही भेटवलंय? लय भारी काम झालंय बघा. पण तुम्हाला कसं काय माहिती त्या पोराला त्याच्या आईला भेटायचं होतं ते? नेटवर्क लय स्ट्रॉंग आहे आपलं. पण तुमचं कोणी लागतो का तो? अहो तो रडत होता. म्हणला आईला भेटायचंय. म्हणलं बस गाडीवर भेटावतो. हा लय भारी काम केलंय बरं का तुम्ही. अहो आमची पिऊताई आहे ना, पिऊताई म्हणजे तो पोरगा आहे ना,
त्याची आई पिऊताई. होय, तिचं नाव पिऊ आहे होय. बर बर बर. नाही नाही, त्यांचं नाव प्रियंका आहे. अहो त्या बिचारीला ना कस तरीच होत होतं. तिच्या सासरच्या लोकांनी लई ताप दिलाय हो तिला. अहो काल ती त्यांच्याकडे गेली तर तिला हाकलून लावलं आणि ते पोरग इतकं रडत होतं ना तरी भेटू नाही दिलं. असं कुठे असतंय वय? हो, पण म्हणून तिच्या सासरची सगळीच वाईट असतील असं नाही हो. अहो नाही नाही, मला असं म्हणायचंच नाहीये. अहो पण असं आईपासनं लेकरू तोडायचं म्हणजे हे असली काय माणसं आहेत वय? अहो त्यांच्यामुळे असं देवळात भेटावं लागतंय त्यांना. कसा का व्हायना भेटलाय ना, महत्वाचं ते. अहो पण कुठे भेटलं ते महत्वाचं नाही का? तिच्या पोटचं पोर येते, तिला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं भेटलं पाहिजे का नाही? पण तिच्या सासरची मंडळी हे सगळं काय होऊ देतील असं वाटत नाही मला. तिच्या सासरचं जाऊ द्या ना आता, जरा तुमच्या सासरचं सांगा की. ओ माझं कुठलं सासर? काय पण बोलताय का शेंशे तुम्ही? अहो म्हणजे तुम्हाला कसं सासर पाहिजे याच्या काय अपेक्षा असतील का नाही, जरा सांगा की आम्हाला बी. का तुम्ही स्थळ आणून देणार आहात का? त्या बाबतीत नको आम्हाला तुमची मदत. माझी मम्मी बघते तेवढंच खूप झालंय मला. झालं, तुम्हाला विचारतोय एक, तुम्ही बोलताय तिसरंच राव. नाही तसला काही विचार नाही केला, पण एक गोष्ट तर मला माहितीये का पिऊताईच्या सासर सारखं सासर ना कुणालाच मिळालं नाही पाहिजे, कुणालाच नाही.